जितेंद्र आव्हाडांच्या मुद्द्यावरनं शरद पवार गटातले मतभेद सवाट्यावरती आलेले आहेत। आव्हाडांच्या वक्तव्यावर नंतर शरद पवार गटातील सर्वच नेत्यांनी पक्षाशी संबंध नसल्याचं म्हणत 4 हात दूर राहणं पसंत केलंय। तर रोहित पवारांनी आणि देशमुखांनी वादग्रस्त विधान करणं योग्य नसल्याचं म्हणत आव्हाडांना घरचा आहेर दिला होता। यावर आता अजित पवार गटानेही त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। त्या ठिकाणी काय चाललंय याच्याबद्दलचं मी मत व्यक्त करणं चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकेल। मला त्या बाबतीमध्ये अधिकच काही मतप्रदर्शन करायचं नाही। आमच्या पक्षात एकदम ऑलवेल आहे। रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अबुधाबीवरून की वास्तविक अशा गोष्टीमध्ये आस्थेचे आणि भावनेचे विषय असतात, त्यामध्ये हे टाळलं पाहिजे होतं। अजित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्याशी मी सहमत आहे। प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना टोला लगावलाय। पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो आणि पक्ष संपवण्यासाठी कुठल्या दुसऱ्या पक्षाला काही करायची गरजच नाही असा टोला भुजबळांनी आव्हाडांचं नाव न घेता लगावलाय। तर पवार साहेबांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा असं अजितदादा जे बोलले आहेत ते बरोबरच आहे। शरद पवारांनी जर आम्हाला आशीर्वाद दिले तर ते सोन्याहून पिवळं असेल असंही भुजबळ म्हणाले। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक म्हण मी ऐकलेली आहे आणि मला असं वाटतं की राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो ग्रुप आहे उरला सुरला तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी काही करण्याची आता काही गरज आहे असं मला काय वाटत नाही। त्यांचे जे काही असे काही सोकॉल्ड जे आहेत नेते आहेत ते तो पक्ष संपवायला पुरेसा आहे। अजितदादांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे पवार साहेबांनी जर आशीर्वाद दिले अजितदादा पवार गटाला तर सोन्याहून तोड आहे।